जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदवी स्वराज्य। आज 12 जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापूर आयोजित व्याख्यानमालेत मी सुचेता जयश्री विजयकुमार भिसे आज तुमच्यासमोर वक्तव्य सादर करणार आहे। तत्पूर्वी माझा आवाज क्लिअर ऐकू येतोय का हे कमेंट करून कळवा, जेणेकरून मला सुरुवात करता येईल। प्रमोद काका, माझा आवाज क्लिअर येतोय का? श्रेया, अगदी 2 ते 3 मिनिटात आपण लाईव्ह सेशनला सुरुवात करूयात। श्री श्रेया, श्री श्रेया, आवाज कमी। जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदवी स्वराज्य। आज 12 जानेवारी अर्थात राजमाता आऊसाहेब जिजाऊ मासाहेब यांची जयंती या निमित्ताने सर्वप्रथम तुम्हा सर्व शिवशंभू भक्तांना, शिवशंभू प्रेमींना राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल थोडंसं वैचारिक बोलणं आज आपण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून करणार आहोत। नेहमीची इतिहासाशी सांगड घालून आत्ताच्या सध्याच्या काळात आपण कशा पद्धतीने जीवन जगू याविषयी थोडक्यात मी तुमच्याशी 98 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव तर आईचे नाव गिरिजाई उर्फ म्हाळसाई जाधव। म्हाळसाई उर्फ गिरिजाबाई या निंबाळकर घराण्यातील होत्या। त्यामुळं दोन्हीही जाधव आणि निंबाळकर या दोन्हीही लढवय्या कुटुंबांचा बाळकडू राजमाता जिजाऊ साहेबांना मिळालं होतं। राजमाता जिजाऊ साहेबांचे वडील हे परकीय गुलामगिरीत नोकरीला होते। त्यामुळं परकीय गुलामगिरीत किंवा परकीयांच्या नोकरीत असताना काय हालअपेष्टा होतात किंवा आपल्याला कशा पद्धतीने वागणूक दिली जाते तर या पद्धतीची माहिती त्यांना योग्य पद्धतीने होती। त्यामुळेच त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं की आपण असं काहीतरी करून दाखवायचं की या परकीय गुलामगिरीच्या सत्तेवर मुसंडी मारून दाखवायची आणि एक हिंदवी स्वराज्य निर्माण करून दाखवायचं। आणि याच उद्देशाने मासाहेबांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले होते। पण सध्याच्या स्त्रिया काय करतात? सध्याच्या स्त्रियांचं
अस्तित्व हे फक्त जन्म, त्यानंतर शिक्षण, त्यानंतर लग्न झाल्यानंतर चूल मूल किंवा नवऱ्यासोबत एवढ्या पद्धतीचं विश्व झालं. पण राजमाता जिजाऊ साहेबांनी त्या काळात ठरवलं होतं लहान वयातच की आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं, या परकीय गुलामगिरीपासून सर्वांना मुक्त करायचं असा ध्यास त्यांनी घेतला होता आणि तो ध्यास पूर्णत्वास नेण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले होते. अशा राजमाता जिजाऊ साहेबांचा विवाह त्या योग्य वयात आल्यानंतर झाला, तो म्हणजे शहाजीराजे भोसले महाराजांसोबत. आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे साकार होण्यासाठी एक चांगली थोडक्यात आपण संगम म्हणतो की 2 नद्यांचा संगम, 2 किंवा 3 नद्यांचा संगम होतो आणि एक मोठं वटवृक्ष किंवा मोठी नदी तयार होते. तर त्याच पद्धतीने राजमाता जिजाऊ साहेब आणि शहाजी महाराज साहेब या दोघांचेही कल्पवृक्ष एकत्र आलं आणि दोघांचेही विचार जुळले आणि हिंदवी स्वराज्याची वाटचाल चालू झाली. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यामागे राजमाता जिजाऊ साहेब आणि शहाजी महाराज साहेब या दोघांचाही उद्देश एकच होता, या परकीय गुलामगिरीतून आपल्या रयतेला मुक्त करणे. आणि त्यासाठी त्यांनी हा वसा घेतलेला होता. या परकीय गुलामगिरी कशा पद्धतीने वागणूक देत होती ते आपण थोडक्यात बघूया. आपला महाराष्ट्र हा आपला स्वतःचा असून तिथे आपण चाकराप्रमाणे वागायचं. त्याचबरोबर परकीय मुलखातून आलेले बादशहा वगैरे किंवा निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, मुघलशाही यांनी आपल्यावर सत्ता गाजवायची. तर अशा पद्धतीने राजमाता जिजाऊ साहेबांनी या परकीय गुलामगिरीच्या विळख्यातून सर्वांना बाजूला सारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि त्यांना जोड लाभली ती म्हणजे शहाजी महाराज साहेबांची. या शहाजी महाराज साहेबांच्या साथीमुळे त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचं ठरवलं. सुरुवातीला त्यांचा विवाह ज्या वेळेस झाला तर त्याच वेळेस त्या दोघांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आणि त्या दृष्टीने त्यांनी पाऊलवाट सुरू केली. सुरुवातीला हिंदवी स्वराज्य निर्माण झालं ते म्हणजे शहाजी महाराजांच्या करवी वेरूळ येथील त्यांच्या भोसलेगडीत हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. पण ते हिंदवी स्वराज्य जास्त काळ टिकलं नाही. पण ते हिंदवी स्वराज्य जे तयार झालं होतं तर ते एक प्रकारे परकीय गुलामगिरीच्या सत्तेविरुद्ध ठोकलेला बंड होता आणि त्यामुळे परकीय गुलामगिरी विरुद्ध मासाहेबांना किंवा कोणीही मराठी माणूस बंड करू शकतो ही भावना निर्माण झाली होती आणि त्यामुळेच परकीय गुलामगिरी सत्तेविरुद्ध हा बंड निर्माण झाला होता. त्यानंतर तो बंड व्यवस्थित पद्धतीने सुरळीत चालू होता. पण त्याच वेळेस मुघलशाही, आदिलशाही यांच्याकडून महाराज साहेबांवरती दबाव येऊ लागला आणि काही काळातच ते हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत झालं. हे हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत झालं पण त्यानंतर देखील त्यांनी त्या पद्धतीची पाऊलवाट चालू ठेवली. आपण ज्या पद्धतीने म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी, तर त्याच पद्धतीने पहिला प्रयत्न फसला म्हणून त्यांनी नाराज न होता किंवा तो विषय सोडून न देता त्यांनी पुढं त्याच पद्धतीने वाटचाल चालू केली. पण सध्या आपण काय करतोय, एखादा प्रयत्न आपला जर फसला तर आपण तिथंच खचलं जातोय आणि पुढं वाटचाल करणंच विसरून जातोय. तर राजमाता जिजाऊ साहेब आणि महाराज साहेबांकडून घेण्यासारखा हा एक गुण आहे की कुठलाही प्रयत्न करत असताना, कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करत असताना अपयश हे येणारच आहे. पण ते अपयश येण्याआधीच आपण हार मानू नये किंवा अपयश आलं तरी आपण हार मानू नये आणि जिद्दीने पुढच्या आव्हानाला सामोरं जायला हवं. राजमाता जिजाऊ साहेब या घरची सर्व परिस्थिती सांभाळून हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार देखील पाहणार होत्या. त्यामुळं रयतेचे त्याबद्दल जे हाल काय होतात हे सुद्धा त्यांनी जाणून घेणं महत्त्वाचं ठरलं आणि घरी राहताच त्यांनी हिंदवी स्वराज्यात राहणाऱ्या रयतेला काय हाल होतात किंवा रयतेची कुठल्या पद्धतीने फसवणूक होते याबद्दल त्यांनी अभ्यास चालू केला. त्यासाठी त्या रयतेत मिसळल्या, रयतेचे मार्गदर्शन घेतले, रयतेचं बोलणं ऐकलं आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणून त्या एक पद्धतीने खंबीर बनल्या की हिंदवी स्वराज्य हे फक्त राज्य निर्माण करायचं म्हणून नाही तर हिंदवी स्वराज्यात असणाऱ्या प्रत्येक घटकाचा त्यांनी योग्य पद्धतीने अभ्यास केला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा हिंदवी स्वराज्य उभं राहिलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काळात.
त्यावेळेस खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य पणाला लागलं होतं. पण त्याआधीची परिस्थिती आपण थोडीशी बघूया. हिंदवी स्वराज्य सुरुवात होण्याआधी किंवा दुसऱ्यांदा त्याची पुनर्निर्मिती होण्याआधी राजमाता जिजाऊ साहेबांचे वडील लखुजीराजे जाधव आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू 3 बंधू यांचा निजामशाहीने खात्मा केला होता. निजामशाहीच्या दरबारात रक्षाबंधनला म्हणजे राखी पौर्णिमेला ज्यावेळेस ते मुजऱ्याला आले होते तर त्यावेळेस त्यांचा निर्दयी असा खून निजामशाही करवी झाला होता. आणि त्यावेळेस मासाहेब गरोदर होत्या. एवढा मोठा आघात पचवून देखील त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धारच केला. आणि त्यांनी आई भवानीला साथ घातली की आई भवानी आमच्या पोटी असा पुत्र दे की जो या संपूर्ण निर्दयी शाह्यांना पायाखाली तुडवेल आणि त्याचबरोबर या रयतेला एक हक्काचा राजा मिळवून दे. या रयतेचे हाल आता तू सांभाळ. या रयतेचे होणारे हाल आता तू नीट करायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस राजमाता जिजाऊ साहेब ह्या शिवनेरी गडावरती होत्या. त्यांचा बराचसा काळ हा शिवनेरी गडावर गेला होता. त्याच वेळेस या शिवनेरी किल्लेदार होते सिद्धोजी विश्वासराव. तर यांची त्यांना मोलाची साथ लाभली. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 रोजी म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि राजमाता जिजाऊ ह्या आई झाल्या. त्याच्या आधी सुद्धा त्यांना आई पण लाभलं होतं. पण हिंदवी स्वराज्याचा राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्वे होणारे तर हा निर्धार मासाहेबांनी आधीच केला होता. त्यामुळं यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यावर त्या जास्त आनंदी झालेल्या होत्या. कारण की या परकीय गुलामगिरीच्या सत्तेविरुद्ध कोणीतरी बंड उभा करणारा माझा पुत्र जन्माला आला. मासाहेबांनी त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी महाभारत, रामायण यासारख्या पौराणिक कथा यातून महाराजांना संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर लहानपणापासूनच त्यांना शस्त्रांची माहिती, शस्त्र चालवण्याचे प्रकार हे देखील शिकवले. त्याचबरोबर त्यांना ते एक राजे म्हणून किंवा एखाद्या खास माणसाचे पुत्र आहेत म्हणून त्यांना त्या पद्धतीची वागणूक न देता त्यांना लहान जनसामान्यात मिसळण्याची सुद्धा परवानगी देत होत्या. जेणेकरून जनसामान्यात मिसळल्याने त्यांच्यात त्या पद्धतीचे गुण येतील. आणि अशा पद्धतीने राजमाता जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराजांना वाढवत होत्या. राजमाता जिजाऊ साहेबांनी त्यांना वाढवलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने राजमाता जिजाऊंच्या उपस्थितीत चालू झाला तो म्हणजे हिंदवी स्वराज्याचा खेळ. खरं तर हा खेळ नाही म्हणता येणार, मोठा तांडव होता. कारण परकीय गुलामगिरी विरुद्ध त्यावेळेस एवढ्याशा 15-16 वर्षातल्या मुलाने केलेला बंड म्हणजे खरंच खूप गौरवास्पद होतं. कारण की त्यावेळेस कोणालाही अशी कल्पनाही नसेल की हे 15-16 वर्षाचं मूल परकीय गुलामगिरी सत्तेविरुद्ध बंड पुकारेल आणि तो बंड फक्त तात्पुरता नसेल तर तो अखंडरित्या चालू ठेवेल. आणि हा अखंडरित्या चालू ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांची. राजमाता जिजाऊ साहेबांची साथ लाभली तर लागली, पण ते कशा पद्धतीने की कुठलाही कठीण प्रसंग आला किंवा कुठल्याही गोष्टी करायच्या असतील तर छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम राजमाता जिजाऊ साहेब यांचं मार्गदर्शन घेत. यातून त्यांचा मातेविषयी किती जिव्हाळा होता आणि आई मुलाचं नातं हे किती स्ट्रॉंग बॉन्डिंग होतं हे आपल्याला कळून येतं. पण सध्याची कंडिशन जर आपण बघितली तर आई कामाला जाते, वडील कामाला जातात, यामुळे मुलांचं आणि आई वडिलांचं कनेक्शन हे कुठेतरी दूर जाते. पण त्यावेळेस राजमाता जिजाऊ साहेबांना एवढा हिंदवी स्वराज्याचा गाडा हाकायचा होता, पण तरी देखील त्यांनी आपल्या मुलाकडे दुर्लक्ष केलं नव्हतं. आपल्या मुलाला योग्य पद्धतीने घडवलं आणि घडवलं ते म्हणजे हिंदवी स्वराज्यासाठीच. म्हणजे आपलं स्वप्न हे आपल्या पुत्राला देऊन ते त्या पद्धतीने पूर्णत्वास नेण्यासाठीचे प्रयत्न हे राजमाता जिजाऊ साहेबांनी केले होते. राजमाता जिजाऊ साहेबांनी हे प्रयत्न केले आणि त्यात त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मोलाची साथ दिली आणि त्यामुळेच हिंदवी स्वराज्य हे स्थापन करू शकले. कारण जर
आपण बऱ्याचदा असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण ते राजे पुन्हा जन्माला येण्यासाठी त्या पद्धतीची परिस्थिती देखील असायला हवी आणि त्या पद्धतीच्या राजमाता जिजाऊ सुद्धा पुन्हा यायला हव्यात ना. जर जिजाऊ जन्मल्या नाही तर शिवबा राजे कसे जन्माला येतील? जर आईच नसेल तर मूल कसे जन्माला येतील? त्यामुळं सर्वप्रथम जी भूमिका राजमाता जिजाऊ साहेबांनी त्यांची हिंदवी स्वराज्या मागे घेतली आणि ती योग्य पद्धतीने त्यांच्या मुलात उतरवली, यात मासाहेबांचं मोठं कसब होतं. कारण की सध्या जरी आपण बघितलं तर बरीचशी मुलं अशी असतात की आई वडिलांचं जे स्वप्न आहे तर ते आपलं स्वप्न मानत नाही, त्यांना त्यांचं वेगळं काहीतरी करायचं असतं. सध्याच्या युगात जे ट्रेंडिंग चालू आहे किंवा थोडक्यात पब्लिसिटी होण्यासारखं मला आत्ताच्या सध्याच्या मुलांना करायचं असतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना तसं काही करायचं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांना गोरगरीब जनतेचे रयतेचे प्रश्न हे सोडवायचे होते. गोरगरीब रयतेवर होणारा अन्याय हा मोडीत काढायचा होता आणि त्यासाठी त्यांनी आपल्या मासाहेबांचे विचार, मासाहेबांचं स्वप्न हे पुढे चालवण्याचं ठरवलं होतं. आणि हे मासाहेबांचं स्वप्न त्यांनी पुढे चालवून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. या प्रत्येक काळात त्यांना मासाहेबांची साथ मोलाची लाभली. मासाहेब प्रत्येक घटना असू द्या, मग अफजल खान वध असू द्या किंवा शाहिस्ते खानाची फजिती असू द्या, सिद्धीच्या वेळातून सुटका असू द्या, या प्रत्येक गोष्टीमध्ये मासाहेबांचं त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन लाभत गेलं. कारण की प्रत्येक गोष्ट ही कोणाच्या तरी मार्गदर्शनाशिवाय होत नसते आपण म्हणतो. तर प्रत्येकाच्या कोणाचं तरी मार्गदर्शन त्यामागं हवं असतं. तर ते मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांचं. आता सर्वात पहिलं स्वराज्यावर संकट आलं होतं ते म्हणजे अफजल खानाचं. अफजल खानाचं स्वराज्यावरती आलेलं सर्वात मोठं संकट होतं आणि हे संकट कशा पद्धतीने निवारायचं हे राजमाता जिजाऊंसमोर, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर पडलेला मोठा पेच होता. कारण हिंदवी स्वराज्य नुकतंच नावारूपाला आलेलं होतं आणि हिंदवी स्वराज्याचं राज्याभिषेक म्हणजे थोडक्यात अधिकृत राज्य म्हणून अशी ओळख सुद्धा नव्हती. आणि अशा वेळेस हे चालू राहिलेलं संकट का, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य मोडण्यासाठी. तर हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी आलेल्या अफजल खानाचा कशा पद्धतीने वध केला हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळेस देखील राजमाता जिजाऊ साहेब म्हणू शकल्या असत्या की नाही, छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवबा तुम्ही नका जाऊ, बाकीचे मावळे आहेत की तुमच्या साथीला, त्यांच्यापैकी एखाद्याला पाठवा. पण ती माऊली तशी बोलली नाही. ती माऊली म्हणली की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या मराठी मुलखाचा स्वाभिमान आहे आणि हा स्वाभिमानच जर मराठी मुलखाने गमावला, जर छत्रपती शिवाजी महाराज स्वतःहूनच जर संकटाला घाबरून मागे राहिले तर रयतेत क्रांती कशी होणार? रयतेला आपली बाजू सांभाळणारं कोणीतरी आहे याबद्दल की खात्री कशी पटणार? यासाठी राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःहून पाठवलं. आणि या लढाईत जरी काही बरं वाईट झालं असतं तरी पुढं काय करायचं याचा सुद्धा त्यांनी विचार केलेला होता. त्यामुळे राजमाता जिजाऊ साहेब प्रत्येक गोष्टीत कशा तरबेज होत्या हे आपल्याला दिसून येतं. छत्रपती शिवाजी महाराजांना जे शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण मिळालं होतं तर ते कोणाकडून मिळालं, तर त्यात मोठा वाटा होता तो म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांच्या. त्या काळात स्त्री असून देखील त्या योग्य पद्धतीने शस्त्रास्त्र शिकलेल्या होत्या, त्याचबरोबर राजकारणात देखील तरबेज होत्या. आणि राजकारणात तरबेज असल्यामुळेच हिंदवी स्वराज्याचा गाडा हाकायला छत्रपती शिवाजी महाराजांना ते योग्य पद्धतीने मदत करू शकत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू केला. राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रत्येक जण महाराजांना म्हणू लागला की महाराज आता स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करायची वेळ आली, स्वतःचं अस्तित्व तुम्ही निर्माण केलंय तर ते कशा पद्धतीने लोकांसमोर मांडायचं हे आता तुमच्यावर आहे. या प्रत्येक शाया आपापलं राज्य बळकावून घेत आहेत. तर आपल्याला आपलं हिंदवी स्वराज्य तयार तर आहे पण त्याला अधिकृतपणे राज्य म्हणून नाहीये. हे अधिकृत राज्य होण्यासाठी राज्याभिषेक करणे गरजेचे आहे आणि हे अधिकृतपणे राज्य होण्यासाठी मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याचे सांगितले. थोडक्यात काय तर राज्याभिषेक हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एवढा मोठा प्रसंग सुद्धा राजमाता आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली घडला. मासाहेब लढवय्या होत्या याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला कैद्यात होते, म्हणजे ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंगचा सोबत म्हणजेच पुरंदरचा तह झाला आणि त्यानंतर ज्यावेळेस मिर्झा राजेंनी सांगितलं की आपल्याला औरंगजेब बादशहाला त्याच्या वाढदिवसा दिवशी भेटायला जायचं, तर त्यावेळेस ते भेटायला गेले आणि त्यानंतर त्यांचा अपमान झाला वगैरे आपल्याला सगळं माहितीच आहे। पण त्यानंतर ज्यावेळेस ते कैदेत होते तर त्यावेळेस मासाहेब जिजाऊंनी आपलं स्वराज्य कसं अबाधित ठेवलं, आपला राजा मुलखापासून लांब असला तरी त्यांनी स्वराज्य कसं योग्य पद्धतीने सांभाळलं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराज आग्र्याच्या भेटीत असतात। रांगणा किल्ला हा कोल्हापूर प्रांतातला किल्ला देखील त्यांनी आपल्याकडे घेतला आणि यातूनच आपल्याला त्या किती पद्धतीने युद्धात किंवा शस्त्रास्त्रात किती पद्धतीने पारंगत होते हे दिसून येतं। मासाहेबांबद्दल बोलावं तितकं कमी आहे, कारण मासाहेबांचं चरित्र हे 1 तासात किंवा अर्ध्या 1 तासात किंवा 2-3 तासात होईल बोलून, एवढं छोटं नाही। मासाहेबांचं चरित्र हे अथांग सागरासारखं, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायला आपल्याला आयुष्य पुरणार नाही, तर त्याच पद्धतीने मासाहेबांबद्दल बोलायला देखील आपल्याला आयुष्य पुरणार नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व हे उभं आहे, तर ते म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांवर। नक्कीच महाराजांनी स्वतः प्रयत्न केले आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, पण त्याच पद्धतीने ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे कोणाकडून त्यांना मिळालं, कोणाकडून त्यांना तशी बाळकडू मिळाले, तर त्याचं उत्तर राजमाता जिजाऊ साहेब। सिंदखेडी जन्मली आई जिजाऊ आणि बनली अवघ्या मुलखाची आई। राजमाता जिजाऊ साहेब राज्याभिषेकाच्या वेळेस खूप आजारी होत्या, पण तरी देखील राज्याभिषेक सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यात त्यांचं लक्ष होतं। का तर आपला मुलगा राजा होणार आहे म्हणून नाही, तर या रयतेला, या आवामाला, या समाजाला किंवा या रयते जनतेला एक अधिकृत राजा मिळेल आणि हिंदवी स्वराज्य हे योग्य पद्धतीने नावारूपाला येईल। यामुळे मासाहेब प्रत्येक कामात लक्ष घालत होता। आता मासाहेबांचे काही गुण आपण बघूयात की जे सध्याच्या स्त्रियांनी घ्यायला। सर्वात पहिलं म्हणजे मासाहेब ज्या पद्धतीने लहानपणापासूनच चाणाक्ष होत्या किंवा त्या तलवारीत शस्त्र चालवण्यात, युद्ध करण्यात तरबेज होत्या, तर तो गुण की लहान वयातच आपल्याला जे जे काही शिकता येईल किंवा लहान वयाच नाही, कुठलंही वय हे शिकण्यासाठी कमी नसतं। आपण असं म्हटलेलं आहे कोणीतरी की माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो, म्हणजे शिक्षणाला कुठलंही वय नसतं, मग ते शिक्षण कुठलंही असू द्या। तर त्या पद्धतीने प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वसंरक्षणासाठी तरी निदान युद्धकला, लाठीकाठी हे प्रकार शिकायला हवेत। निदान इतरांचं नाही तर आपण स्वतःचं तरी संरक्षण करू शकतो का, तर नाही। सध्या आपण बरेचदा बघतो बऱ्याचशा संघटना किंवा आपल्या ओळखीचे असतील भाऊ बहीण, तर प्रत्येक जण असं म्हणतात की तू घाबरू नकोस, तुझ्यावर काही वाईट प्रसंग आला तर मी आहे। बरेचसे भाऊ असं बोलतात, पण त्यावेळेस त्या स्त्रीला असं कमजोर वाटायला हवं की आपल्या सेवेसाठी किंवा आपल्या रक्षणासाठी आपण स्वतः तत्पर नसून आपल्याला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावी लागते। तर त्याऐवजी जर आपण स्वतःच जर लाठीकाठी किंवा युद्ध शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेतलं तर आपल्यावर वाईट वेळ येऊ द्या किंवा आपल्या सोबतच्या कोणावर वाईट वेळ येऊ द्या, मग तिथं आपण चकावू, आपलं रक्षण आपण स्वतः करू शकू। त्याचबरोबर दुसरा गुण मासाहेबांचा असा की फक्त स्वतःपुरताच विचार न करता रयतेचा सुद्धा विचार करणे। मासाहेबांचं मातृकुल म्हणजेच जे माहेर होतं तर ते सुद्धा गर्भ श्रीमंत होतं। निजामशाहीचे मोठे सरदार म्हणजेच लखुजीराजे जाधव होते आणि त्यानंतर त्यांचा विवाह झाल्यानंतर शहाजीराजे तर त्यांच्या लग्नाआधीच मृत्यू पावलेले होते, पण तरी देखील शहाजी महाराज साहेब हे सुद्धा निजामशाहीचे मोठे सरदार होते, मग त्यांना कुठल्याही पद्धतीची कमी नव्हती, पण तरी देखील रयतेचा विचार त्यांनी केला। रयतेचे कसे प्रश्न आहेत हे त्यांनी स्वतः अनुभवले आणि त्यामुळे रयतेला कशा पद्धतीने मदत करायला हवी किंवा रयतेचे कशा पद्धतीने हाल होत आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने त्या हालातून बाहेर काढायचं हे त्यांनी ठरवलं आणि त्या दृष्टीने त्यांनी मार्गक्रमण केलं। म्हणजेच सध्याच्या स्त्रिया काय करतात की स्वतःचाच फक्त विचार करतात,
की स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःला जगासमोर कसं मांडता येईल याचा विचार करतात. पण तो विचार करता करताच इतरांचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्यासोबतचे जे असतील कोण, तर त्यांचे काही प्रश्न आहेत, तर ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करा आणि ते कशा पद्धतीने आपण निवारण करू शकू याचा प्रयत्न आपण करायला हवा आहे सगळ्यांनी. त्यानंतर तिसरा गुण म्हणजे आपल्या पुत्राला योग्य पद्धतीने घडवणं. सध्याच्या स्त्रिया आपल्या मुलांना घडवण्यात कुठेतरी मागं पडत आहेत. किती आपण म्हटलो की सध्याच्या स्त्रिया मुलांकडे जास्त लक्ष देतात, पण तरी देखील ज्या स्त्रिया कामाला जातात, पण अशाही स्त्रिया आहेत की ज्या स्त्रिया कामाला जाऊन देखील मुलांचा अभ्यास सांभाळतात, पण मॅक्झिमम अशा आहेत की त्या फक्त त्यांच्या कामातच गुरफटलेल्या असतात आणि मुलांचं काय चाललंय याच्याकडे त्यांचं बिलकुल लक्ष नसतं. आता राजमाता जिजाऊ साहेबांकडे एवढा जरी हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं नव्हतं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुहूर्तमेढ रोवली नव्हती, पण तरी देखील त्यावेळेस मासाहेबांकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज साहेबांची सरंजामी म्हणजे त्यांना मिळालेले वतन हे होते आणि ते वतनाचा संपूर्ण गाडा त्यांना हाकायचा होता, पण तरी देखील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत कुठलाही अडथळा येऊ दिला नाही. त्यांना योग्य पद्धतीने घडवलं. अशा राजमाता जिजाऊ साहेब होते. राजमाता जिजाऊ साहेबांबद्दल काय बोलू खरंच कळत नाही आजच्या दिवशी, कारण राजमाता जिजाऊ साहेबांचं चरित्र मी मगाशी बोलले त्या पद्धतीने थोड्या वेळात होता येईल असं नाहीये. तरी त्यांच्या जीवनातले महत्त्वाचे घटक मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. एक चारोळी मी तयार केलेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं असलं तरी हिंदवी स्वराज्य हे निर्माण होण्यामागे खरी प्रेरणा असेल किंवा स्वराज्याची आई कोण असेल तर ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब होत्या. तर त्यांच्यावर एक म्हणजे त्या नसत्या तर राजमाता जिजाऊ साहेब तुम्ही नसत्या तर आऊसाहेब तुम्ही नसत्या तर नसले दिसते आम्हाला सोहळे स्वराज्याचे आणि नसते घडले इतिहासात छत्रपती शिवाजी आणि शंभूराजे. हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यामागे जितका हातभार छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य पुढे उभं राहण्यात किंवा पुढं असमर्थपणे अखंडपणे चालू राहण्यात जितका मोलाचा वाटा छत्रपती शंभूराजेंचा असेल, तर तितकाच नाही तर त्या पद्धतीने कैक पटीने जास्त वाटा हा राजमाता जिजाऊ साहेबांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाच फक्त राजमातांनी घडवलं नाही तर त्यांनी छत्रपती शंभूराजेंना देखील घडवलं. सर्वप्रथम त्या एक आदर्श कन्या होत्या, कारण त्यांनी आपल्या पित्याची योग्य पद्धतीने सेवा केली, आपल्या पित्याला योग्य पद्धतीने त्या मदत करत होत्या. त्यानंतर त्या आदर्श पत्नी होत्या, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज साहेब यांचं ध्येय होतं हिंदवी स्वराज्याचं, तर त्यात सुद्धा त्यांनी योग्य पद्धतीची मोलाची साथ दिली होती. त्यामुळे त्या आदर्श पत्नी बनतात. त्यानंतर त्या आदर्श सून होत्या. उमाबाई निंबाळकर भोसले या त्यांच्या सासूबाई यांच्या त्या आदर्श सून कशा पद्धतीने, तर एवढा मोठा गाडा हाकून सुद्धा रयतेचे प्रश्न समजावून घेत असताना सुद्धा त्यांनी घराकडे कधी दुर्लक्ष केलं नाही आणि त्यामुळे त्या आदर्श सून होत्या. त्यानंतर त्या आदर्श आई होत्या. आदर्श आई होत्या ह्याचं उदाहरण तर मी पूर्ण जेव्हापासून बोलते तेव्हापासून बऱ्याचदा देण्यात आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात जितका मोलाचा वाटा राजमाता जिजाऊ साहेबांचा आहे, तर त्यामुळे त्या अनुषंगाने त्या आदर्श माता होत्या. त्याचबरोबर आदर्श आजी कशा होत्या, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आई म्हणजे सईबाई मातोश्रींचं निधन हे छत्रपती शंभूराजे वयाच्या 2-2.5 वर्षाचे असताना झालं होतं, पण तरी देखील त्यांना योग्य पद्धतीने आईची माया मिळणं हे गरजेचं होतं, कारण की एवढ्या लहान वयात आईचं छत्र हरपल्याने काय परिस्थिती होती याचा अंदाज मासाहेबांना होता आणि त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं होतं. आणि त्यामुळे आपण बऱ्याचदा बोलतो की असा एकच राजा होऊन गेला की ज्याने आपल्या दरबारात स्त्री नाचवली नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे असे 2 राजे होते की ज्यांनी आपल्या दरबारात स्त्री नाचवली नाही. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. का तर त्यांच्या मागे त्यांना घडवण्यात हातभार होता तो म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांचा. त्यांचं सध्या एक मालिकेतील वाक्य एक खूप फेमस होत आहे की गोठ्यातली गाय
घरातील माय आणि अंगणातील तुळशीवर जर कोणी हानी करायचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही. हे वाक्य तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की सध्याच्या परिस्थितीत आपण जर बघायला गेलो तर स्त्रियांवरती सर्वात जास्त अन्याय होतो. असं मी असं म्हणत नाही की पुरुषांवर अन्याय होत नाही, पण स्त्रियांवर जितका अन्याय होतो तर तो अन्याय सुरुवातीपासूनच होत चाललेला आहे. आणि त्या अन्यायावर वाचा फुटण्यासाठी राजमाता जिजाऊ साहेबांनी प्रयत्न सुरू केले होते. प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा त्या आईंनी प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा त्यांनी स्वतःचं कसब दाखवलं तर तेव्हा त्या माऊलींनी ते योग्य पद्धतीने रुजवलं आणि त्यामुळे त्यांचं नाव इतिहासात हे सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं होतं. राजमाता जिजाऊ साहेबांचं चरित्र हे तितकंसं सुवर्णाक्षराने लिहिलेलं आहेच, पण त्याचबरोबर सुवर्णाक्षरांनी लिहिलं का तर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या अशा या राजमाता आऊसाहेब म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांना मानाचा मुजरा आजच्या व्याख्यानातून किंवा व्याख्यान सेवा ही आज मी जास्त करू शकले नाही, याबद्दल माफी असावी. पण राजमाता जिजाऊ साहेबांचे जे गुण मी घ्यायला तुम्हाला सांगते तर ते फक्त मुलींसाठीच बोलले मी, म्हणजे मुलींनीच घ्यायचे असं काही नाही आहे. मुलं दोघेही सर्व समान आहेत, त्यामुळं हे गुण दोघांनाही उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपला विचार योग्य पद्धतीने करावा आणि राजमाता जिजाऊ साहेब यांचे गुण आपल्या स्वतःमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. राजमाता जिजाऊ साहेब तर कोणी बनू शकणार नाही, एवढी खात्री आहे की राजमाता जिजाऊ साहेब ज्या पद्धतीने छत्रपती शिवबा पुन्हा घडणे नाही, त्याच पद्धतीने राजमाता जिजाऊ साहेब सुद्धा पुन्हा घडणे नाही. तर अशा राजमाता जिजाऊ साहेबांच्या निमित्तानं आपण पाऊल टाकायचा तरी थोडासा तरी प्रयत्न करूया आणि हिंदवी स्वराज्य पुन्हा निर्माण व्हावं. किंवा सध्याचे जे आपले प्रॉब्लेम्स आहेत, पर्यावरणाची हानी असेल किंवा राजकारणाचा दबाव असेल, भ्रष्टाचार यासारखे बरेचसे संकट आहेत सध्या आपल्यावर, पण ती संकट जर निवारण करायची असतील तर त्यासाठी आपल्याला राजमाता जिजाऊ साहेबांसारखे संस्कारांची गरज आहे. सध्याच्या महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ साहेबांची खूप गरज आहे, पण त्या स्वतःहून येणार नाही तर त्या आपल्याला स्वतःमध्ये जाग्या कराव्या लागतात. प्रत्येक स्त्रीमध्ये अशी ताकद आहे की त्या हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतात किंवा काहीतरी क्रांती करू शकतात आणि हे काहीतरी स्त्री क्रांती करू शकते हा विश्वास राजमाता जिजाऊ साहेबांनी तयार करून दिला होता. राजमाता जिजाऊ साहेबांनी तो संस्कार राजमाता जिजाऊ साहेबांनी ती क्रांती घडवली होती आणि त्यामुळेच आज आपण सक्षमपणे जगू शकतो आणि त्यामुळेच इथून पुढच्या स्त्रियांना सुद्धा सक्षमपणे जगता यावं यासाठी आपण क्रांती करूया आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या आदर्शांवरती, संस्कारांवरती, विचारांवरती चालण्याचा प्रयत्न करूया. आणि जर आपण त्यांच्या संस्कारांवरती, विचारांवरती चालण्याचा प्रयत्न केला, निदान थोडासा तरी आपल्यात बदल जाणवला, तरच आजची राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ जयंतींना आदरांजली वाहिली असं खऱ्या अर्थाने म्हणतात. एवढं बोलून मी थांबते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राजमाता जिजाऊ जयंतीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदवी स्वराज्य. धन्यवाद.